गाईस पर्ची कार्ड काढून झालंय आमचं. नाही पर्ची कार्ड काढून झालंय. आणि आरती कुवारी पोहोचलो आता आम्ही सोबत. तर गाईस मस्त चिनी मस्त की एन्जॉय झालाय. आणि माझ्या चिनीचे कपडे लय भारी दिसतात ना चिने. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर फायनल आमची आता तयारी झाली. आता आम्ही चाललेलो दर्शनाला. आणि तुम्ही बघू शकता मी आणि हा ड्रेस आम्ही आलेलो तेव्हा घेतलेला हा ड्रेस. आज आम्ही हा ड्रेस जाऊ आईचे दर्शन डोंगरावर. तुझी पर्स डोंगरावर जाता घोड्यानं चाललो. आणि इथे मस्तपैकी तयारी झालेली आहे. सो गाईस आम्ही खाली उतरलो आणि आता आम्ही चाललो दर्शनाला. पहिला पर्ची कार्ड काढू. दरवर्षीप्रमाणे आम्हाला पहिला पर्ची कार्ड काढावेच लागतं, त्याशिवाय वरती एंट्री नाही. फायनल आम्ही पर्ची कार्ड काढायला आलेलो आहोत. पर्ची कार्ड काढण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी आलो आहोत. गाईस पर्ची कार्ड काढून झालंय आमचं. नाही पर्ची कार्ड काढून झालंय. हो गाईस आम्ही आता चाललो सारे बोलो जोर से बोलो कहते जाओ बाबा. तू बोला का जय माता दी जय माता दी जय माता दी जय माता दी. गाईस फायनल पोहोचलो आणि तोच नजारा दरवेळेस प्रमाणे अर्धकुवारी हा नवीन रोड. आणि आरती कुवारी. तो फायनल पोहोचलो गाईस. फायनल पोहोचलो गाईस. मेन गेट गाईस मेन गेट. दरवेळेस प्रमाणे आम्ही त्रिकुट पर्वत. आणि ह्याला नाव पण मस्त दिलंय त्रिकुट पर्वत. एक नंबर. जय माता दी सुस्वागतम. असं बघायला गेलं आम्ही परत येऊ, पण दिवाळीमध्ये येऊ म्हणजे येऊच. वर्षातून 2 किंवा 3 राऊंड आमच्या असतातच. सो गाईज फायनल आता आम्ही चालू घोड्यांवरती बसायला. मामाचा ते बेडा गवली बोलतं बरोबर. घोडी उचल बरा नंबर. तिला नाच नाच. ₹200 एक्स्ट्रा पोर. इथे पहिला घोड्यांची सुद्धा पक्षी काढायला आणि हा नजारा हो. इथून घोडे येतात वरती. मला असं वाटतंय पब्लिक कमी आहे नाही ना. पब्लिक कमी आहे आणि भरपूर स्टिक म्हणजे स्टिक झाल्या.
भरपूर आर्मीवाले पण आहेत, प्रत्येकाला चेक करतायत आणि रस्त्याला आर्मीवाले आणि पहिली गोष्ट म्हणजे मोबाईलला पण अलाउड नाही. मगाशी मी व्हिडिओ काढत होती, फोटो असे बोलत होते. आता पुढे जाऊन सो गाईस फायनल आम्ही घोडे केलेत. जय माता दी, जय माता दी. मस्त पैकी काहीच घोडे लेट निघालो, पण थेट भाऊंचा घोडा मागे आहे आणि हा माझा घोडा आहे. जय माता दी, जय माता दी भाऊ. ये कोण गाईज मगाशी दाखवल्याप्रमाणे ती बाळगंगा होती. बाळगंगा अशी आहे की जिथे म्हणजे आपल्या बजरंग बलीला पाण्याची ताण लागलेली, तेव्हा तिने तिथे बाण मारून पाण्याचा उपयोग केला. पाण्याचा उपयोग करून त्याला म्हणजे पाणी प्यायला दिलं आणि तिथे लहान मुलांचं केस वगैरे काढतात तिथे बाळगंगाजवळ, म्हणजे मुंडन, तिथे मुंडन बोलतात, मुंडन करतात तिथे. इथे हो लंगर आहे भाऊ, लंगर बोललं ना काही तर फ्री मध्ये जेवण असतं लंगरचं, पण एक नंबर लंगर लागतं, जेवण भरपूर मस्त लागतं लंगरचं, एक नंबर एक नंबर एक नंबर. आणि या दिवसाची काही दिवसानंतर वाट, 2 महिन्यापासून मी वाट बघत होतो. फायनल तो दिवस आला आणि आम्ही आता चढतोय म्हणजे घोड्यावरती. मागच्या वेळेस गाईज मी इथून घोडा केलेला, दमून आलेलो म्हणून. मला कसं वाटतंय घोडा हगला, चिनाचा घोडा हगला. घाबरली कोण मम्मी का? आणि काय तुम्ही एक गौर केलं ना तर तुम्हाला इथे असं मॅगी खायलाच भेटेल. बाकी जेवण ओके आहे, पण हॉटेलमध्ये आम्ही जे काल जेवलो ना ते व्यवस्थित जेवण होतं, मस्तपैकी होतं. असं वाटतं की असतीच परत खाली मागू आम्ही खावायला. मस्त वाटलं जेवण, ते आपल्या घरच्यासारखं होतं. जय माता दी. प्रथम दर्शन, जय माता दी, चरण पादुका, चरण पादुका. जय माता दी, जय माता दी, जय माता दी. ही नाही बघ. गाईस आम्ही अर्ध्या तासाचा प्रवास गाठलेला आहे. जय माता दी, जय माता. राहू द्या. जय माता दी. सगळी पब्लिक रात्री पडलेली आम्हाला वाटलं की पब्लिक दिसली नाही तर पब्लिक आहेच ना, पण आहे पब्लिक. गाईस थोडाच वेळाने आता अर्धिक वर येईल. वाजलेल्या 8:30, म्हणजे भरपूर लवकर आलो आम्ही वरती. आता पुढचा प्रवास अजून आहे आमचा, जाऊन बघूया आम्ही.
काही स्पेशल दिसतंय का तुम्हाला इथे बघा एवढे एवढे बिल्डिंग दिसतात लांबून आणि लाडकी कुवारी पोहोचलो आता आम्ही थोडा टाइम. जय माता रे. किती आनंद होतोय ना तुला. तिने मला चेकआउट झालं. फायनल गाईस ते गेले नारदे कुवारीची तिकीट काढायला आणि का फ्री मध्ये तिकीट आहेत ती न जाताना काढतून येताना दर्शन घेऊ आम्ही. आज यावेळेस का आम्हाला कसं पण अर्धा कुवारीचं दर्शन घ्यायचंच आहे. तर काहीच घोड्यांचा म्हणजे रस्ता वेगळा असतो आणि पायी चालणे रस्ता वेगळा असतो. ही पूर्ण अर्धी कुवारी आहे आणि इथून बघा नजारा. हे दोघं चालले वॉशरूमला. ए माझी चिनी गाईच अर्धी कुवारी आम्ही येताना दर्शन करू. आता चाललोय येताना दर्शन कारण का हे गेले तिकीट काढायला. तिकीट काढावी लागतात आधी. चिनाने मगाशी उतरले तर गाण तरी मिळाला पाहिजे. आणि काही आपल्या पनवेल मध्ये पाणी आहे. इथे पाण्याचं नामो निशान नाही. अख्खा सुका आहे सगळा आणि आपल्या पनवेल मध्ये भरपूर पाणी पडतंय आणि गरम पण भरपूर करते. आम्हाला वाटलं की थंडी लागेल काय काहीच लागत नाही. आणि जिथे रूम घेतले तिथे पण भरपूर गरम करत होतं म्हणून आम्ही एसी वाले रूम घेतले. गाईज रूम पण मस्त आहेत. आम्ही थोडस काहीतरी खातोय पितोय. चिनीने काय घेतलं बघू ना. चिनीने हे घेतलं फायनल गाईज पोहोचलो आम्ही. जय माता दी. फायनल पोहोचलो आम्ही. जय माता दी. मध्ये मध्ये चेकपोस्ट होतो. चेकिंग करतात भरपूर चेकिंग करतात कारण का पेलगामला तसं झालं म्हणून जास्त आर्मी पण आहे आपली इंडियन आर्मी. तर भेटू आता डायरेक्ट तिथे. जरासं तरी चाललो तर काही दम लागतंय. हा माझा घोडा. चांगलं काहीच पोचलो. आता इथून आम्ही दोघं बसू. समाधान भाऊंना आणि पिनाला पाठवू आम्ही पहिले. आम्ही थोडं बसू त्यांची वाट बघून मग आम्ही जाऊ दर्शनाला. त्यामुळे आम्ही इथे नाश्ता करतो या हॉटेलमध्ये. पिना झालो पहिला दर्शनाला आम्ही मोबाईल वगैरे कारण का लॉकरसाठी थांबलो ना आम्ही.
फायनल गाईज आमचं दर्शन करून झालं. आता आम्ही खाली उतरलो. मोबाईल अलाउड नाही आहे, खूप स्ट्रिक्ट चालू आहे, त्याच्यामुळे पुढचा शूट नाही करायला भेटलं. आता आम्ही गाईज काहीतरी खातो थोडं आणि मग खाली उतरू डायरेक्ट. वाट बघून वाटतं झोपले. चलो तर गाईज मस्तपैकी आमचं दर्शन झालंय, एक नंबर दर्शन. आणि जसं जसं थोडा टाईम बसत गेलं तरी थंडी वाढायला लागली थोडीशी. आणि पाऊस पडला, थोडा जास्त नाही पडला. मला वाटतं की 5-10 मिनटं पाऊस पडला असेल, त्याच्यानंतर पाऊस पडला नाही. मस्त वातावरण, मस्त धुका वगैरे होता. कारण का मोबाईलला अलाउड नाही ना आतमध्ये, कुठेच मोबाईल अलाउड नाही. डायरेक्ट चेकिंग करतात आणि जप्त करतात फोन, म्हणून शूट नाही केलं आम्ही. आता भेटू खाली जाता जाता, बघू काय काय दिसते, काय काय आहे ते. शंगाई जाता जाता जय माता दी. लय पास